नमस्कार, आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण बघत आहेत महाराष्ट्रातलं नंबर 1 एज्युकेशन आणि न्यूज चॅनल HD एक्झाम. आता आपण बघूया राज्यभरातील दिवसभराच्या ताज्या अपडेट व झटपट बातम्या. लाडक्या बहिणीमुळे वाचलो, पण मेवणींनी मात्र अजित पवारांनी गाजवली सभा. आपल्या विजयाचे दिलं लाडक्या बहिणींना श्रेय. उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच त्यांच्या भाषणाच्या खुमासदार शैलीने सभा गाजवत असतात. अशातच आजही अजित पवार यांनी बारामतीतील एका कार्यक्रमात बोलताना विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी वाचवले असे म्हटले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले, लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी. आदिती तटकरे यांनी थेट परिपत्रकच काढले. आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत लोकांमध्ये पसरलेल्या सर्व अफवांचे खंडन केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीचे गेम चेंजर ठरली. लोकसभा महायुतीला राज्यात मोठं अपयश पाहावं लागलं होतं, परंतु त्यानंतर राज्यातील महायुती सरकारने राज्यातील महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ही योजना आणली. महायुतीतील नेत्यांनी या योजनेचा व त्यामार्फत महायुती सरकारचा जोरदार प्रचार केला. परिणामी महायुतीच्या चांगल्या जागा निवडून आल्या, परंतु ही योजना बंद होणार अशा अफवांना मोठं बळ आलं होतं. अफवा पसरल्या, परंतु आदिती तटकरे यांनी स्पष्ट करत सांगितलं की कोणत्याही अटी व निकष रद्द होणार नाही, कोणत्याही महिलांचे फॉर्म रद्द होणार नाही, सगळ्यांना सरसकट लाभ मिळणार. नितेश राणेंच्या विधानाने पुन्हा वाद पेटणार, मुख्यमंत्र्यांकडे मागणी. माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीसाठी गेम चेंजर ठरली आहे. महायुतीचा जो निकाल लागला आणि 237 आमदाराचं बळ महायुतीला मिळालं, त्यात लाडक्या बहिणींचा आणि लाडकी योजनेचा मोठा सिंहाचा वाटा आहे. दरम्यान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आदिवासी समाज वगळता 2 अपत्य असणाऱ्या कुटुंबांना लाडक्या बहीण योजनेतून वगळा, त्यांना लाडक्या बहिणीचा फायदा देऊ नका अशी मोठी मागणी केल्यामुळे आता वाद मिटण्याची शक्यता. लाडक्या बहिणींना 1.25 हप्ता देण्यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात होणार का तरतूद? विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर 17 दिवसाचा कालावधी उलटूनही गेल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 6व्या हप्त्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. त्यामुळे 6व्या हप्त्याची रक्कम खात्यात जमा होणार कधी, या संदर्भात राज्यातील 2,50,00,000 लाभार्थी महिलांकडून प्रतीक्षा केली जात आहेत.